फलटणमध्ये नेहमी स्वागत करायला मला आनंद होतो. त्याचं कारण असं आहे की ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्यात मराठी माणूस हा अभावाने आम्हाला दिसतो, आता वाढत चाललेला आहे त्याचा टक्का. सर्वसामान्य कुटुंबातल्या नटनट्या पुढे येतात, यश मिळवत आहेत, कीर्ती मिळवत आहेत. बॉलिवूडला स्पर्धा करायचं ती वाढत चाललेली आहे. आता ही स्पर्धा होणं न होणं हे काही आपले भाग नाहीत, परंतु डोळ्याला जे दिसतं ते मी फक्त बोलून दाखवलं. आणि मांजरेकर साहेबांचे काही सिनेमे त्याचे ट्रेलर बघण्यात आले. तो साहेब मी OTT प्लॅटफॉर्मचा भक्त आहे, त्यामुळे मी आपल्या आता आज रात्री आपले किती आलेत OTT प्लॅटफॉर्मवर ते बघायचा प्रयत्न करणार आहे. ते माझ्यासारख्याला सोपं पडतं. सगळं काम म्हणजे लोकांना कटवून कामं करून 10च्या पुढे थोडंसं बघायचं, असा माझा दिनक्रम असतो. इथं मॅरेथॉन धावणारी बरीच मुलं, तरुण मुलं, वयस्कर, मध्यवयीन हे सगळे माझ्यासमोर दिसतात. ह्याच्यात सातारा जिल्ह्यातनं म्हणजे फलटणच्या बाहेरनं आलेले किती आहेत डॉक्टर साहेब, एकदा आपल्याला बघायला लागेल. माझं तर येताना मन चाललं होतं, आपला जो संतोष गड आहे तो चढून उतरण्याची जर आपण स्पर्धा लावली तर काय किती कठीण होईल. सातारमध्ये संतोषगड म्हणजे ज्याला आपण तातवड्याचा किल्ला म्हणतो, तिथं वारूगड आहे, 2-3 गड आहेतच ना, जरंडेश्वर आहे. असं काहीतरी करता आलं तर बघा. सातारा मॅरेथॉन आपल्या जिल्ह्यात फार प्रसिद्ध आहे, बाहेरचे लोक येतात. थोडक्यात डॉक्टर साहेब पुढची रचना करताना अशी काही करा, हे मुंबई पुण्याचे मॅरेथॉन रनर, प्रोफेशनल रनर्स आणि वेळ प्रसंगी वाढलं आणि मांजरेकर साहेबांनी जर त्यात हातभाग लावला तर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर्स तेवढ्या ताकदीची जर आपल्याला स्पर्धा करता आली, जास्त आणायला जास्त साहेब सोपं झालेलं आहे, हे काही अवघड झालेलं नाही. मला तुमचं काही कुठनं कुठं तुम्ही पळतात ते माहीत नाही. आता हे म्हणतात 2015 साली डॉक्टर हार्डीकर यांचा पहिला पेशंट मी क्रिकेट खेळत असताना माझा कुठचा गेला उजव्या पायाचा, उजव्या गुडघ्याचा, आणि त्यांचा पहिला पेशंट मी होतो. आणि आज 50 वर्षानंतर जवळजवळ 76व्या वर्षी तरुणपणी खूप पळून खूप क्रिकेट तर खेळत होतोच, परंतु मला आठवत आहे तसं मी जिथं राहत होतो पुण्यात, तिथनं लॉ कॉलेजची टेकडी, तिथनं खाली उतरून फर्ग्युसन कॉलेजची टेकडी, कदाचित वेताळ टेकडी अशा, आणि नंतर फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर 8-10-20 राऊंड रोड रनिंग. त्या काळी तुमच्यासारखे आमच्याकडे मॅरेथॉन वगैरे फारसं काही प्रचलित नव्हतं. परंतु वयाच्या 20व्या वर्षी गुडघा घालवल्यानंतर जेव्हा एखाद्याचं क्रिकेटमधलं स्वप्न नष्ट होतं, खेळातलं स्वप्न नष्ट होतं, फिटनेस जातो, याच्या यातना मी भोगलेल्या आहेत. डॉक्टर जोशी ज्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवत नाहीत आहेत, आधुनिक टेक्नॉलॉजी आणतायत. आणि मांजरेकर साहेब, खरा विषय असा आहे की फलटणसारख्या ग्रामीण भागात आधुनिक टेक्नॉलॉजी त्यांना मिळू शकेल, परंतु ती टेक्नॉलॉजी वापरताना समोरच्या पेशंटची आर्थिक टेक्नॉलॉजी किती आहे हे बघूनच पुढचं सगळं गणित येतं. हे फार मोठं, हे माझ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये मला जे जमलं नाही ते हेच जमलेलं नाही की तुमच्या मुंबई पुण्याची हॉस्पिटलला सरकार करते, मी नाही म्हणणार नाही, सरकारने काही योजना आणलेल्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था बघून, आर्थिक परिस्थिती बघून
सरकारने जास्त मदत की ज्या योग्य ठिकाणची टेक्नॉलॉजी, राहत्या ठिकाणची योग्य टेक्नॉलॉजी. आता मुंबईत कॅन्सरचा आपण उल्लेख केला. टाटा कॅन्सरच्या कामाबद्दल कोणाला शंका घेण्याचं काय कारण आहे? म्हणजे जेव्हा ग्रामीण भागातला माणूस 6 महिन्याने तिथं जातो आणि बाहेर त्याचे फुटपाथवर त्याचे नातेवाईक असतात, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या रूपाने येतात. हे हाल आम्ही बघितलेले, हे बघतोय. कित्येक लोक मला माहिती आहेत की परवडत नाहीत मुंबईचं सगळं हॉस्पिटलची व्यवस्था, कॉट मिळत नाहीत. थोडक्यात डॉक्टर साहेब, मेडिकल हब आपल्याला इथं तयार करता आली. अगदी स्पोर्ट्स हब तयार करा, फिटनेस हब तयार करा. तर तो शारंगपाणी आहे ना पहिला, तो माझ्याखाली क्रिकेट खेळला होता. शारंगपाणी तो स्पोर्ट्स मेडिसिनचा पुण्यात. तुम्हाला कित्येक फिटनेस घालवण्यात अर्थ नसतो. तुमच्या तरुण पिढीला जे नवीन स्ट्रेस आले, हे जर स्ट्रेस, हे जर यांची वाक्य जर खरं ठरले की 60चे आजार 40व्या वर्षी, 40चे आजार 20व्या वर्षी आणि 20व्या वर्षी होणारे आजार गर्भवती असतानाच मातूच्या ह्याच्यातनं, असंही मी बघितलं. शुगर असलेली मुलं जन्माला यायला लागलेत. आता बघायलाच गेलं तर हे सगळं कुठं चाललंय? हे सोबतीने ते बोलायचं मला कारण नाही, पण काल मी TV लावला तर नवीन व्हायरस तयार झाला. ती एक डोकेदुखी माझ्यासारखं झालं. जनता विसरते 2 वर्षापूर्वी आपली काय अवस्था होती. तर इथं ती व्यवस्था तयार करायला आमची काय अवस्था होत होती हे आम्हाला माहिती आहे. तर जास्त बोलून मी काय वेळ घेणार नाही. मांजरेकर साहेब, आपल्याला नवीन वर्ष. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन